पांडे मॅडम किती प्रेम करालो. अगदी माझाच परिचय ऐकून मला थोडा उभा घेऊ लागला होता. म्हणजे आपण अरे बापरे, माय प्लेजर. मित्रमैत्रिणीनो, मी इथे तिसऱ्यांदा येते आहे. एकदा ऑफलाईन आले आणि एकदा ऑनलाईन आले आहे. तो कोरोनाचा काळ होता आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला आलेले आहे. वारंवार वारंवार एखादी व्यक्ती आपल्याला भेटायला येते तेव्हा तिचं म्हणणं असं असतं की तुमसे मिलना बातें करना बडा अच्छा लगता है. त्रिभुवन सर. मी सिमरन मॅडमचे विशेषतः आभार मानेन. त्यांनी शॉर्ट बट स्वीट असं त्यांचं मांडणी आटोपली. कारण मी खाली येताना त्रिभुवन सरांना म्हटलं, काय हो सर, मला 1-1.5 तास वेट करावं लागेल. त्रिभुवन सर आमचे मार्गदर्शक आहेत आणि आमचे बंधूही आहेत, वडील बंधू पण आहेत. तर इथे महिला सबलीकरण या विषयावर मी बोलायला सन 2016-17 वगैरे आली असेल आणि आता तोच धागा पुढे घेऊन जाते आजच्या वर्कशॉपमध्ये. पॉइंटर आहे का? कोण ऑपरेट करणार आहे? पॉइंटर आहे? मला द्या ना. नाही तो करेन. हां, कवितेच्या. हां, तर इथे या स्वामी मुक्तानंद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज या महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेमध्ये मी जो विषय मांडणार आहे, महिलांची परिस्थितीजन्य निर्णय क्षमता. केवळ हाच मुद्द्यावर न बोलता मी इथे महिलांची या व्यवस्थेत असणारी पार्श्वभूमी समजावून सांगणार आहे आणि कुठेही रटाळ आणि कंटाळवाणं होणार नाही याची काळजी मी घेईन. आणि तसं कुणाला वाटलं तर कोणत्याही क्षणी हात वर करा आणि मला सांगा, मी थांबेन. पण असं काही हात वर करण्याची वेळ कुणावर येणार नाही याची खात्रीही देते. कवितेच्या 2 ओळी जी मी शेवटी म्हणणार होते, आहे सगळ्यांचं लक्ष इकडे. किती लढते किती झुरते, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. आणि तिच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे. किती वादळा परतवली, किती वादळा परतवली, तुफान झेलली आहे. जिव्हाळ्याच्या शब्दांनी, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे. किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. बाई मुळात अबला नाहीये, ती सबला आहे, ती सक्षम आहे. पण तिला तिची खऱ्या अर्थानं ओळख झाली पाहिजे. ती ओळख करून देण्यासाठी मी आले आहे. हे आवश्यक नाहीये की मला सगळ्या गोष्टी माहिती असतील, कारण परफेक्ट परिपूर्ण कुणीच नाहीये. कदाचित मला माहिती नसलेल्या 4 गोष्टी तुमच्याकडे असू शकतात, तर तुम्ही मला सांगा, मी त्या ऍड करून देईन माझ्या माहितीत. तर पुढे फर्स्ट स्लाइड, पहिली स्लाइड पुढे. महिला सबलीकरण म्हणजे काय? आता हे ऐकून वाचून खूप गुळगुळीत झालेले शब्द आहे. महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण. मला एका गोष्टीची खूप खंत वाटते मॅडम, ती ही की महिलांचे कार्यक्रम असेल ना तर महिलांनाच बसवलं जातं इथे आणून. खरं तर पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. मी म्हणते एक वेळेस महिला नसतील तर चालेल, पुरुषांनी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे महिला सबलीकरणासाठी, आणि ते पुढे कुठेच नसतात. हे तुम्हाला सांगून काय होणार आहे? किती तुम्हाला माहिती आहे आम्हाला सबल व्हायचंय, आम्ही आहोत. पण महिला सबल आहेत किंवा त्यांना सबल करण्याची जबाबदारी आपलीही आहे. ही समाज म्हणून पुरुषांना याची जाणीव होणं गरजेचं आहे. म्हणून मला ही खंत मी प्रत्येक कार्यक्रमात, म्हणजे महिलांचे कार्यक्रम, विद्यार्थिनी मंचचा कार्यक्रम, मुलींच्या कार्यशाळा, सेमिनार, परिषदा, तिथे बायकांनाच बोलावलं जातं आणि ऐकवलं जातं. क्या करेंगे हम सुनकर, इतना सुनकर. तो थोड़ा तो उन्हें सुनने दो.
महिला सबलीकरण म्हणजे काय? तर महिला सबलीकरण म्हणजे महिलांना समाजाच्या विकासासाठी आणि समान संधीसाठी सक्षम करणं. यात महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये समान संधी मिळवून देणं, तसेच त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महिलांविरुद्ध होणारा अन्याय आणि भेदभाव थांबवणं इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. बरं, आता ह्या गोष्टी म्हणजे सिमरन मॅडम जे बोलल्या ते याच्याशी साधर्म साधणारच आहे. मला कोणते हक्क आहे, अधिकार आहे हे आधी आपल्याला माहित पाहिजे आणि अधिकारांबरोबर आपले कोणते कर्तव्य आहेत हेही चांगला नागरिक म्हणून आपल्याला ज्ञान पाहिजे. इथे 4 ओळी लिहिल्या. कोई नहीं देगा तुम्हें तुम्हारे हिस्से की जमीन आसमान हवा धूप पानी, सुनो लड़कियों, सुनो लड़कियों, जंगली फूलों की तरह हक से उगना और जम जाना सीखो. तुम्ही आता तुम्हाला कुणी म्हणणार नाहीये आम्ही तुला संधी देतोय. आता कुणी संधी देत नाही, संधी घ्यावी लागते आणि सांगावं लागतं ओरडून, मला हे येतं, मी हे करू शकते. स्वयंसिद्धता म्हणतात याला. आता परावलंबी राहायचे दिवस नाहीये की कोणीतरी म्हणेल उठ ग उठ ग. म्हणजे एक वेळ होता की एखादीला फार छान गाता यायचं वर्गामध्ये आणि तिला 100 वेळा सगळे म्हणायचे. मला वाटतं आपला काळ होता, उठ ना ग गाणं म्हणणार. नाही नाही मी नाही, अगं उठ नाही मी नाही. तुला छान येतं आणि ते बाकीचे कुणालाच येत नाही. ताठ मानेनं कर, लाजायची काय गोष्ट आहे त्यात, संकोच वाटायची काय गोष्ट आहे. तू उठ आणि म्हण की ताठ मानेनं गाणं. तुझ्यासारखं कुणीच म्हणू शकत नाही ते गाणं. ते गाणं मुक्तीचं असलं पाहिजे, ते गाणं स्वातंत्र्याचं असलं पाहिजे, ते स्वतःच्या सिद्धतेचं असलं पाहिजे. आपल्याला स्वयंसिद्ध व्हायचं आहे, लक्षात घ्या. हा काळ जाहिरातीचा काळ आहे. हा काळ कोणी आपल्याला पकडून उभं करत नाही, कुठे संधी देत नाही, लक्षात घ्या. आपली संधी आपण घ्यायची. मग कशाला मुंबा मारायच्या नंतर रडायचं नाही की मला संधीच मिळत नाही, मला संधीच देत नाही. संधी मिळण्याची गोष्ट नाही राहिलेली आहे, संधी घेण्याची गोष्ट आहे. आता लक्षात ठेवा. स्वतःला जे येतं ते छान प्रेझेंट करता यायला पाहिजे. मी नाही लाजत, मला अभिनय येतो मी तो करते. मला गाणं गाता येतं मी ते गाते. मला लिहिता येतं मी ते लिहिते. मला बोलता येऊ लागलं मी बोलते. मला जे जे येते ते मी करते, कारण माझा पुनर्जन्मावर विश्वास नाहीये. बाई म्हणून आणि माणूस म्हणून एकच जन्म आहे. हवं तसं छान स्वच्छ सुंदर जगून घे. आलं लक्षात? महिला सक्षमीकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. स्वतःच्या क्षमतांची स्वतःला ओळख होणं आणि त्या क्षमता आपल्या कृतीत आणणं. तुमची एक आयडेंटिटी निर्माण झाली पाहिजे. हु आर यू? कोण आहात तुम्ही? मी अमुक अमुकची मुलगी, अमुक अमुकची पुतणी, अमुकची भाची, अमुकची बायको. हु आर यू? प्रश्न कळाला नाहीये तुम्हाला? मी प्रश्न विचारलाय, तुम्ही कोण आहात? मी वकील आहे, मी ॲडव्होकेट आहे, मी बोलते, मी लिहिते. काय माझे पाककलेचे क्लासेस आहे, माझे कुकिंगचे क्लासेस आहे. हे तुम्ही आहात. हु आर यू म्हटल्यानंतर आपल्याला आपली आयडेंटिटी, ओळख सांगता आली पाहिजे. ही जाणीव कुठेतरी झाली पाहिजे, म्हणून ह्या वर्कशॉप असतात. याचा उद्देश हा आहे, लक्षात घ्या. नाही तर काय, नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. आले मॅडम, बोलल्या मॅडम, गेले मॅडम, जैसे ते पुढे असं नको व्हायला. नेक्स्ट, जेंडर सेन्सिटायझेशन. आपल्याकडे लिंगभेद मोठ्या प्रमाणात आहे. नेक्स्ट, अर्थात हा लिंगभेद आहे हे कळायला, याचं संवेदीकरण व्हायलाही आपल्याकडे योग्य समज यावी लागते. आम्ही 5 बहिणी आणि 1 भाऊ, त्याला स्पेशल ट्रीटमेंट असायची आणि आमच्या 5 जणींना वेगळी ट्रीटमेंट असायची. व्हाय? तेव्हा मुलींची संख्या खूप होती आणि मुलं म्हणजे फार सांभाळण्याची, लाड करण्याची गोष्ट, नवसाचे वगैरे. आणि मग त्याला जे जे मिळायचं त्याच्यासाठी आम्हाला खूप झगडावं लागायचं किंवा मनाची समजूत घालावं लागायची. तू मुलगी आहेस, तुझ्यासाठी हे नाही आहे. काही असेल, कपडे असेल, खाद्यपदार्थ असेल, हे व्हायचं. पण त्या काळानुरूप आई बापाला पण वाटायचं नाही की आपण काहीतरी वेगळं वागतोय आणि आम्हालाही वाटायचं नाही, कारण हे वातावरण तेव्हा घराघरात होतं. आता मी तो ग्रामीण भागात होत असेल. ग्रामीण भागामध्ये आजही पुरुष मंडळी जेवल्यानंतर महिला जेवायला बसतात आणि एखादा पदार्थ संपला तर बायकांनी पुन्हा तक्रार करायची नाही. बघा, आम्हाला फार गंमत वाटते या गोष्टीची. हे मी पण अनुभवलंय, मी निरीक्षण केलं. सुरुवातीच्या बायांनी ते स्वीकारलं
त्या बायकांना मर्यादा होत्या, चौकट होती आणि त्यांना शिक्षण नव्हतं, त्यामुळे त्यांच्याकडे ती सजगता नव्हती, त्यांचा प्रवास नव्हता, बाहेर येणं जाणं नव्हतं, चार लोकांमध्ये बोलणं नव्हतं, वाचणं नव्हतं, बघणं नव्हतं. आता एवढी माध्यमं उपलब्ध आहे आपल्याला शहाणं करण्यासाठीची. पण प्रश्न आहे, आपण शहाणं होतो का? चारही बाजूनी माहितीचा मारा होतोय, आपण काय घेतोय? त्याच्यातून आपण काय घेतोय? तर पूर्वी म्हणजे आताही काही घरांमध्ये होत असेल, महिला सकाळी उठते, रांधते वाढते, गाय गोठा काय असेल ते सगळं करते, शेण चारा सगळं सगळं करणार, त्यानंतर ती रांधणार, त्यानंतर पुरुष मंडळी जेवणार आणि त्याच्यानंतर शेवटी ती जेवणार. आणि एखादा सण असेल, त्या सणात काही गोडधोड केलं असेल, सगळी पुरुष मंडळी जेवल्यानंतर तो गोडधोड पदार्थ जो सकाळी उठून आदल्या दिवशी त्याची पूर्वतयारी करून तिने बनवलाय तो तिच्या ताटात नसला तरीही तिनं मुकाट राहायचं. मला फार गंमत वाटते या गोष्टीची. किंवा बाई पुरुषाबरोबर सकाळीच वावरात कामाला जाते, शेतात कामाला जाते, त्याच्या बरोबरीने काम करते, परंतु जाताना मी तर बरोबरीने अधिकच काम करते, पहाटे उठून ती सगळं शिदोरी घेऊन जाते, तिकडे दोघं काम करतात. सायंकाळी ओके, थँक्यू सर. तर सायंकाळी आल्यानंतर पुरुष मंडळी काय करतात? साधारण ग्रामीण कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये काय चित्र दिसतं मला सांगा. सायंकाळी तो आल्यानंतर फ्रेश होतो, हातपाय धुतो आणि काय करतो? ते चुलीजवळ जातो. मग आता मोबाईल बघत असेल, पूर्वी टेप रेकॉर्डर टीव्ही बघायचा, मस्तपैकी लोळायचा. बाई काय करते? बाई पण लोळते. बाई काय करते? बाई हातपाय चूळ धरून पटकन चहा बनवते, त्याला देते, तिला तर स्वतः पिते आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. पुन्हा पहाटे लवकर उठते. मग तुम्ही एवढं जेंडर बायस बघा ना, तुम्ही गांभीर्याने कधी विचार केला काय आपली? आणि जर कुणी असा दाब विचारलाच नाही आणि विचारल्यावर सांगितलं, बाई माणसाचं हेच आयुष्य असतं, त्यात काय? परंपरा आली आपल्याकडे चालत. परंपरा, संस्कृती आणि संस्काराचा बोळा आपल्या तोंडात कोंबला आणि आपलं दमन होत राहिलं. अद्यापही खूप नोकरी करणाऱ्या महिला आहेत, त्यांची कुचंबणा खराब होते, तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून स्वीकारतच नाही अजून समाज. पण ती ओरडायला लागले ना तर बोलणारी बाई शाळी असते, आणि जी घुमी गप्प बसते ना ती शाळी असते. कारण ती चांगली असते, शाळी आहे ती चांगली असते का? तर आपल्या या परंपरेने आणि प्रथांनी आदर्श नारीची एक चौकट तयार केली आहे. आदर्श नारी कोण? आणि आपण पण इतकं भूल त्याची पडते की आपण पण आदर्श नारी बनण्याचा प्रयत्न करतो. मग जी मोठ्यांसमोर बोलत नाही, ती डोईवर पदर घेते, विशेष काही मागण्या नसतात, जी होला हो म्हणते, ती आदर्श नारी. आपण खटाटप आदर्श नारी बनायचा करायचा की आजकी नारी? मला सांगा. पण खूप मॅडम नोकरदार खूप महिला आहे, त्या बाहेर येऊन म्हणजे खरं तर हतबलता आहे त्यांची. ते स्वतः कमवतात पण 1 रुपयाचाही त्यांचा अधिकार त्यांच्या कमाईवर नाहीये, अशी परिस्थिती आज आहे. आणि घरातली माणसं बाहेर येतात तेव्हा सांगतात की मी किती लिबरल आहे, मी किती स्वातंत्र्य देतो हिला, पण तो प्रचंड पाखंडीपणा असतो, दांभिकपणा असतो, कुठेपणा असतो. त्यांना माहिती असतं मी काय करा. माझी सहकारी मला सांगत होती, आप जैसा कोई नावाचा एक चित्रपट आलाय, मी नाही पाहिला अजून. आर माधवनचा चित्रपट आहे आणि मला वाटतं ती फातिमा सना आहे त्यात. आणि त्या सिनेमामध्ये त्याचं पण वय लग्नाचं होऊन गेलंय, तिचंही लग्नाचं वय होऊन गेलंय. आणि एका ॲपवर ते येतात की जिथे तरुण मुलं मुली एकमेकाशी बोलतात, मग ते कोणत्याही प्रकारचं बोलत असतील, त्यांची ती भूक आहे, मला माहीत नाही त्या वयाची भूक आहे काय आहे, ते बोलतात. आणि योगायोगाने तिच्याबरोबरच त्याचं लग्न ठरतं, अरेंज मॅरेज. आणि त्याला नंतर कळतं की जी ॲपवर बोलायची आपल्याबरोबर ती हीच आहे. तू प्रचंड रागराग करू लागतो तिचा, म्हणजे तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, तू ॲपवर बोलायचीस. बघा बरं का गंमत, तोही बोलायचा. पण आजही या व्यवस्थेने बाईला मुभा दिली नाहीये किंवा आत्मपरीक्षण पुरुष करत नाही. ती जशी ॲपवर होती तसा तूही होतास, तिने तुला हाडायला पाहिजे. बघा बरं का, इतकं आपल्याकडे पॅट्रिकल जी आहे व्यवस्था, सोसायटी आपली पॅट्रिकल पितृसत्ताक पद्धती. हा आमिर खानची ललन टॉपवर एक मुलाखत आली, किती लोकांनी पाहिली किंवा ऐकून आहात?
आमिर खानने 3 विवाह केले. मला म्हणायचं नाही तो आमिर खान आहे, तो कुणी असू शकतो, तो पुरुष आहे, त्याने 3 विवाह केले आणि खूप आनंदाने लोक आस्वाद घेत ती मुलाखत ऐकताय. मग पहिल्या बायकोबरोबर सूत कसं जुळलं, आमचं कसं प्रेम प्रकरण होतं आणि मग आम्ही कसं भेटायचो आणि कसं छान 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 छान. मग मी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो शूटिंगला एका आणि मग तिच्याबरोबर लग्न केलं आणि मग कसं आम्ही छान छान आयुष्य. मग मला तर 3री मुलगी आवडली आहे, मग मला ती आवडते. छान किती मिटक्या मारत ऐकतो, काय भारी आहे. लव एक नाही 3 आहे. तो आमिर खान नाही म्हणतो, कोणी असेल, हा तो कोणी असू शकतो, तो नायक म्हणूया आपण. बाईने अशी लग्न केली या 2025 मध्ये म्हणते मी करावी असं म्हणत नाहीये. आपली समज काय आहे किती डेव्हलप झाली. बाई असं सांगू लागली, पहिल्या 2 मिनिटात शिव्या हसडून टीव्ही बंद होईल किंवा काय मीडिया आहे तो बंद होईल. कारण आम्ही एक्सेप्टच करू शकत नाही ही गोष्ट. आम्ही बाईवर विशेष लेबल लावून लगेच मोकळे होतो, कारण आम्ही बाईकडे व्यक्ती म्हणून पाहत नाही. हा प्रॉब्लेम आहे या व्यवस्थेचा, लक्षात घ्या. तो व्यक्ती आहे तशी ती पण व्यक्ती आहे, माणूस म्हणून आम्ही बाईकडे पाहत नाही. आपण जेंडर वाईज बाईकडे पाहतो आणि त्यानुसार तिच्या क्षमतांचा कयास लावतो आणि त्यानुसार तिला संधी देतो किंवा तिला संधी मिळेल अशी व्यवस्था करतो. हा सगळा दांभिकपणा या व्यवस्थेचा, लक्षात घ्या. तर नेक्स्ट, अरे माझ्याकडे आहे ना, तर आपल्याला काय करावं लागेल. जेंडर बायस जिथे जिथे होतो आहे असं आपल्याला लक्षात येतं तिथे आपण बोललं पाहिजे, लक्षात घ्या. परिवार समाज कार्यालय इथं दोघांची समतुल्य भूमिका स्वीकारली पाहिजे. अर्थात जो अधिकारी असतो ना वरती, त्याची फार जबाबदारी आहे की मी दोन्ही प्रकारच्या लोकांना, जशी घरात आईवडिलांची जबाबदारी आहे की मुलगा आणि मुलगी यांना मी समान वागणूक देतो आहे, तशीच कार्यालयामध्ये बाई जेव्हा काम करते किंवा तुम्ही शिक्षणाला येता तेव्हा तिला सिक्युअर वाटणं, तिला सेफ वाटणं ही त्या कार्यालयाच्या मुख्य माणसाची जबाबदारी आहेच, तशी आपल्या भोवतालाची पण जबाबदारी आहे. घरात काय होतं, खूपदा आपल्यावर हॅमरिंग केलं जातं, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहे, तू मुलगा आहे, तू मुलगा आहे, तू मुलगा आहे. कसं आता इकडे यात्रा जत्रा भरतात, कुठे कोणती जत्रा यात्रा भरते इकडे, कोटमगावची. होय, मी पण आलेली आहे. फार मोठी जत्रा भरते त्याला तिथे. आणि तिथे तुम्हाला लहानपणापासून आईबाबा नेत असतील गोट्याला पकडून छानपैकी फिरायला, कधी कडेवर उचलून खांद्यावर घेऊन. मला सांगा, तुम्हाला जेव्हा थोडं कळत्या वयात लहान होता तुम्ही, तेव्हा तुम्हाला त्या जत्रेत नेल्यानंतर काय खेळणी घेऊन दिली तुमच्या आईबाबांनी पहिल्यांदा? बिनदिक्कत सांगा, तुमच्या आईबाबांनी तुम्हाला पहिली कोणती खेळणी घेऊन दिली? आपको क्या लेकर दिया था? बोलिए. डॉल लेके दी थी तुम्हाला, डॉल, बरोबर. बाहुली घेऊन दिली. आणि काय घेऊन दिलं? भातुकलीचा खेळ, भांडी भांडी. आयुष्यभर आम्हाला भांड्याच खेळायच्या असतात, खरी खरी भांडी खेळायची असते आयुष्यभर. आणि किती बाईला आकर्षण आणि भातुकलीचा खेळ. आणि आणि चापड, टिकल्या, दागिने खोटे, पर्स. आणि तुमच्या बरोबर भाऊ असेल तर त्याला काय घेऊन दिलंय? चापड, टिकल्या, डॉल, मग बॅट बॉल आणि जेसीबी, ट्रॅक्टर, आयशर, जम्बो आयशर. का बरं त्यांना त्यावेळी वाटलं नाही की मुलीला पण मी हे घेऊन देऊ शकते? तुम्ही का बरं मागितलं नाही की मी हे, मला हे हवंय? आहे का कोणी बंडखोर महिला या हॉलमध्ये? येस, मी मागितलं होतं मॅडम. बघा, आपल्या आईबापाची जी मानसिक ठेवण आहे तीच आपली पण आहे. मुलगी आहे तू, बावली खेळायची. माझ्या भावाला बावली घेऊन दिल्याचं मला आठवत नाहीये, बरोबर. आपल्या मनावर सारखं हे बिंबवलं जातं, आपलं जेंडर बिंबवलं जातं, तू काय आहेस. आता पांडे मॅडम आपल्याला पहिलीला बालभारतीमध्ये पहिली दुसरीला एक धडा होता, कमळ इकडे ये, पाठ घे. कोणाकोणाला होता? कमल इकडे ये, पाठ घे.
बबन इकडे ये, पाटावर बस. कमल जेवण वाढ, बबन जेवण कर. तो बबन असेल ना तर अभय असेल, पण कमल कधीच जेवण करायची नाही. तिचा उपवास होता की काय आम्हाला माहीत नाही, पण नेहमी ती वाढायची. बबन आम्ही कधी वाढवताना पाहिला नाही, अभय कधी जेवण वाढताना पाहिला नाही. बघा, आपल्या पाठ्यपुस्तकातून पण आपल्या डोक्यामध्ये काय कोंबलं जातं, तू मुलगी आहे, तुझं काम काय, पान करणं, पान वाढणं, सेवा करणं, सेवाभाव जपणं. किती चुकीच्या गोष्टी आपल्या शिक्षणामधून पण आपल्यावर बिंबवल्या गेल्या. आणि कदाचित तेव्हा तसा धडा असला म्हणजे तो पाठ्यक्रम तयार करणारे पण त्याच मानसिकतेचे, शिकणारे पण त्याच मानसिकतेचे, वाचणारे पण त्याच मानसिकतेचे. आता मी 40शी पार केल्यानंतर मला कळतंय की अरे पुस्तकात पण जेंडर बायस होता, माझ्या बरोबर घडला यात्रेत जत्रेत तोही जेंडर बायस होता, माझ्या घरात घडला तोही जेंडर बायस होता. काय झाले, काळ बदलला पण लोकांची मानसिकता बदलत नाहीये. म्हणजे मला कळलंय ते सगळ्यांना कळलंय याचा दावा मी करत नाही, आणि ती जाणीव करून देण्यासाठी मी इथे आलेली आहे, लक्षात घ्या. तर मी म्हटलं ना की मी स्त्रियांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगेल. स्त्री काल, आज आणि उद्या तुम्हाला दिसेल, याच्यात भूतकाळ दिसेल, वर्तमान आणि भविष्य तर तुम्ही आहात. भारतीय स्त्री, शेतीचा शोध कुणी लावला, शेतीचा शोध कुणी लावला, शेतीचा शोध बाईने लावला, स्त्रीने लावला, बरोबर. आणि या लबाड पुरुष सत्ताक व्यवस्थेने 7 बाऱ्यावरून तिचं नावच काढून टाकलं. 7 बारे सगळे कुणाच्या नावावर आहे, 7 बारे तुमच्या घराचे, तुमच्या शेतीचे कुणाच्या नावावर आहेत, घरातल्या पुरुषांच्या नावावर आहे. आणि शेतीचा शोध कोणी लावला, बाईनं लावला. बाईनी फळं खाल्ली आणि जेव्हा ती गर्भार असायची, अरे बापरे, खूप छान मॅडम, अभिनंदन. कोणी इनिशिएटिव्ह घेतलं घरात, तुमच्या सासऱ्यांनी. हा बदल होतोय, घडला पाहिजे, किती छान आहे. म्हणजे सासरच्यांनाच भय वाटतंय, हिच्या नावावर आता काय करून द्यायचंय, मुलाच्या पण भीती वाटते तर मुलाच्या नावावर काय करून द्यायचंय. 7 बारे आजही बहुसंख्य पुरुषांच्या नावावर आहेत. तुमचे हक्क तुम्हाला कळले पाहिजे, लक्षात घ्या. तर मातृसत्ताक पद्धती होती आणि हळूहळू या मातृसत्ताक पद्धतीचं पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये वर्चस्ववादामध्ये रूपांतर झालं आणि बाई सांभाळण्याची वस्तू झाली, सांभाळणे की चीज. आत आत आत, तिजोरीच्या आत आत आत, मौल्यवान प्रेशियस, कुणी नजर नाही टाकली पाहिजे तिच्यावर, ती बाहेर फिरली नाही पाहिजे. तिने काही मागायचं नाही, तिची काही वेगळी मी देईन, मी पुरवेन ते तिने घेतलं पाहिजे. तिची वेगळी काही अपेक्षा नको. परकीय आक्रमणं झाली आत्ता किंवा पूर्वीही, आताही महायुद्ध सुरू आहे, 2 देशांची युद्ध सुरू आहे, सॉरी, पूर्वीही जेव्हा परकीय आक्रमणं झाली तेव्हा एका देशाची, एका राज्याची माणसं दुसऱ्या राज्यातल्या माणसांच्या बाया लुटायची, त्यांच्यावर अत्याचार करायची. त्यांना काय वाटतं की एखाद्या देशाला नमवणं म्हणजे काय, त्यांची जी इब्रत आहे, प्रतिष्ठा आहे, ती बाईच्या योनीत नेऊन ठेवलेली आहे, तिला नेस्तनाबूत करणं, तिच्यावर अत्याचार करणं म्हणजे त्यांना हरवणं, नमवणं, अशी गोष्ट. आजही 2 पुरुषांची भांडणं असतील तर पुरुषांनी समोरासमोर येऊन भिडावं, बायकांना मध्ये आणू नये. पण इथे बाईवरून शिव्या दिल्याशिवाय आमचं कोणतंच भांडण पूर्ण होत नाही. 2 पुरुषांमधली जरी भांडणं असतील तरी आई माईचा उद्धार केला जातो. मला पुरुषावरून किंवा त्याच्या विशिष्ट अवयवांवरून माहिती असलेली कोणतीही शिवी ज्ञात नाही, परंतु आत्तापर्यंत जेवढ्या काही शिव्या ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, माहिती आहेत, बाईचा उद्धार करणारे वाईट वाईट दृष्टीने, हे कुठून येतं, तुम्ही विचार करा ना. बाई एवढी स्वस्त आहे का? म्हणजे 2 पुरुषांची भांडणं वाद असले तरी बाईला मध्ये घ्यायचं, म्हणजे ही मानसिकता आहे आपली, लक्षात घ्या. या दृष्टीने कधी विचार केलाय का आपण? हे असं आहे. मला आदिवासी जी व्यवस्था आहे ना ती खूप प्रभावित करते. खऱ्या अर्थाने या माणसांमध्ये संस्कार आणि संस्कृती आहे. खरं तर संस्कृती प्रवाही असली पाहिजे, पण आदिवासी समूह जे आहेत ना, आदिवासी समूहांमध्ये कुठलेही कर्मकांड, अंधश्रद्धा तुम्हाला दिसणार नाही. ते निसर्गाची पूजा करतात. त्यांच्याकडे डोंगऱ्या देव आहे, डोंगर देवाची पूजा करतात, डोंगऱ्या देवाची.
आम्ही घालतो, लाख लाख रुपये देऊन वेगवेगळ्या पूजा घालतो. त्या पूजा घालण्याविषयी मला मला ऑब्जेक्शन नाही आहे. डोकं शाबूत आहे का आपलं तेवढं बघावं. हे लोक पहिलं पीक येतं तेव्हा त्या पिकाची पूजा करतात. सुगीचा काळ सुरू होतो तेव्हा या पिकांची पूजा करतात. होळी आणि पोळा ही नैसर्गिक आणि कृषी केंद्रित जी काही सण उत्सव आहेत त्यात ते खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव करतात. आणि त्यांच्याकडे मारून उठकून पोरीचं लग्न लावून दिलं जात नाही. तिथे गोटूल पद्धती आहे. गोटूल माहिती आहे का काय? गोटूल समाज मंदिर असतं, आपल्याकडे समाज मंदिर असतं तसं गोटूल हे तिथे सार्वजनिक ठिकाण आहे. त्या गोटुलामध्ये जे लग्नयोग्य झालेले आहेत त्यांना एकमेकाशी बोलण्याची संधी दिली जाते. तुम्ही सहमत आहात का एकमेकांशी लग्न करण्यासाठी? हे आदिवासी प्रथेत आजही आहे. आम्ही आधुनिक म्हणतो आणि आम्ही ऑनर किलिंग करतो. जी मुलगी एखाद्या मुलावर खूप प्रेम करते, लग्न केलं, आता मुलींनी पण शहाणं होण्याची गरज आहे. मागे मागे एका व्याख्यानात सांगितलं होतं, आपली टेस्ट काय, आपली चॉईस काय, तो काय करतो, त्याचं शिक्षण काय, तो स्वतःच्या पायावर उभा आहे का, तो तुम्हाला साथ देऊ शकतो का, तो तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकतो का, तुम्हाला आनंदी आयुष्य देऊ शकतो का? नाहीतर या वयात वाटतं मोरपंखी वय असता की छान दिसतो, 40 रुपयाचा गॉगल लावून आलाय, मस्त दिसतं. तुमची टेस्ट काय? तुम्ही परिपक्वता अजून तुमच्याकडे नाही. जोडीदार म्हणून कोणाची निवड करायची, तो कसा असला पाहिजे, याची काही इमॅजिनेशन आहे का तुमच्या? की मी सिनेमा पाहून आले ना, अक्षी त्या हिरोवानी पाहिजे मला माझा नवरा. मग हे नसायला पाहिजे. ऑनर किलिंग होतं म्हणजे आपल्याकडे तर अमृता प्रणयचं दक्षिणेकडचं उदाहरण आहे की मी त्याच्यावर लिहिलं पण होतं. अमृता प्रणय निस्सीम प्रेम करायचे, तो इंजिनियर होता, तीही इंजिनियर होती. तिचे वडील होते ते खूप मोठा गर्भ श्रीमंत तिथला व्यावसायिक होता, राजकीय पुढारी होता. आणि ती 8 महिन्याची गरोदर होती आणि ते दवाखान्यात चेकिंगला गेले आणि चेकिंगला गेल्यानंतर मागून सुराखू बसला तिच्या नवऱ्याच्या पाठीत आणि तो तिथे रक्तबंबाळ झाला. आणि त्याला वडिलांना वाटलं होतं की एवढं झाल्यानंतर पोरगी परत आपल्याकडे येईल. पोरगीने निर्णय घेतला की मी नवऱ्याच्या घरीच राहीन. त्यांना नंतर 1-2 महिन्याने 1.5 महिन्याने गोंडस असं बाळ झालं. अमृता आणि प्रणय ती स्वतःचा व्यवसाय बिझनेस करते, आता त्या मुलाला सांभाळते आहे. काय मिळवलं तुम्ही? एका निष्पाप जीवाला घेतलं. बरं, तो वेल सेटल्ड होता, पण मला वाटतं खून करून खुनी म्हणून ओळख तुमची निर्माण होते. ही प्रतिष्ठेपेक्षा काय महत्वाचं आहे तुमचं? ही कोणती प्रतिष्ठा आहे? खुनी म्हणून तुम्हाला जी ओळख मिळते ती प्रतिष्ठेची बाब आहे. उलट मुलीची चॉईस चांगली आहे, ती वेल सेटल्ड आहे, चांगला नवरा तिने चूज केला, पण तिथे जातीचा प्रॉब्लेम होता. माणसाच्या जाती बघा, जाती धर्म वगैरे हे सगळे मानव निर्मित आहे. माहिती आहे का तुम्हाला? वर्णाश्रम वर्ण माहिती आहे का तुम्हाला? 4 वर्ग 4 वर्ण कोणी निर्माण केले? मला स्वतःच्या जातीचा आणि धर्माचा अभिमान असणाऱ्या लोकांचा प्रचंड राग येतो. कारण जेव्हा जेव्हा आपल्याला जातीचा आणि धर्माचा अभिमान असतो तेव्हा तेव्हा आपल्याला दुसऱ्यांबद्दल द्वेष निर्माण होत असतो. लक्षात घ्या. तर माणूस म्हणून अभिमान वाटला पाहिजे. एक सिविक सेन्स आपल्याकडे पाहिजे. परस्पराकडे माणूस म्हणून पहा तुम्ही, ह्युमन बिंग, पण तसं होत नाही. आणि पुढे जाऊया आपण. आपल्याकडे राजस्थानमध्ये एक दूध पिती नावाची पद्धत होती. माहिती आहे का दूध पिती? हे तुम्हाला माहिती आहे का? हे सगळं जे आहे ना स्त्री सक्षमीकरणाचं, हे स्त्री सबलीकरण, हे आणि जात पितृसत्ताक व्यवस्था एकमेकात गुंतलेले, म्हणून सातत्याने मला दोन्ही गोष्टींचा संदर्भ द्यावा लागतोय. सजग व्हा. तर भारतीय समाजातली स्त्रियांची बदलती स्थिती, आपल्याकडे स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भलिंग निदान खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. आणि मुलगी गर्भात आहे हे कळालं की मुलीला गर्भातच मारून टाकायचं. त्यावेळी त्याची तीव्रता लक्षात आली नाही, परंतु काही वर्षांनी कळालं की दर 1000 प्रमाण पुरुषांचं आणि स्त्रियांचं कमी होतं आहे. 1000ला 1000 प्रमाण पाहिजे. नसेल 950 वगैरे नाही, स्त्रियांचं 720 पर्यंत प्रमाण खाली आलं होतं. 2012-13ची गोष्ट आहे. आणि मग इनिशिएटिव्ह सरकारने घेतला. आपल्याकडे असंच आहे. आपल्याकडे सगळं घडून गेल्यानंतर जसे सिनेमामध्ये पोलीस येतात ना, खून बिन चोरा मारा सगळं लगेच पिस्तूल काढून काय हो वो सब करके फरार हो गया. आपल्याकडे
तसं आहे. मग सगळं व्हायला लागलं आणि मग ते छापे वगैरे पडायला लागले. त्या मशिनरी गर्भलिंग निदान करणाऱ्या त्या वगैरे जप्त केल्या आणि बायकांचं प्रमाण कमी झालं. म्हणजे आज जे अन्याय, अत्याचार, बलात्कार वाढले ना, हे याचं पर्यावसन आहे, लक्षात घ्या. निकोप समाज केव्हा आहे? दर हजाराला त्या मुलाला त्याची म्हणजे एकमेकाची जोडी मिळाली पाहिजे. मुलींचं प्रमाण कमी झालं, मुलांची लग्न होत नाही. लक्षात आलं का? आता तुम्हाला माहिती असेल ग्रामीण भागामध्ये वाईट परिस्थिती आहे. मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. एक वेळ अशी होती, हवा तो उंडा घे, पोरगी करून घे. कालचक्र हे. पण मी काय म्हणते, निकोप समाजासाठी आणि समतोल साधला पाहिजे तर दर हजारी प्रमाण बरोबर पाहिजे. हे परिणाम कसले, फक्त याची जाणीव मला करून द्यायची होती. त्या माणसाच्या चुका आहे सगळ्या, माणसाने केलेल्या चुका आहेत. आणि आपल्याकडे असं आहे, मग चुका करायच्या आणि नंतर बोंबाबोंब करायची, हे असं होत आहे. अंतर्मुख होणं आपण विसरून चाललेलो आहे. स्वतःपासून सुरुवातच करू देत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप सोयीचं बालूपद आहे, ये बदलेगा वो बदलेगा और फिर देश बदलेगा, हम बदलेंगे तो देश बदलेगा, हे आपण विचार करत नाही. स्वतःपासून काही सुरुवात करायची. हम बदलेंगे तो देश बदलेगा म्हणजे साधी गोष्ट आहे. कचरा पडलेला आहे, आपण म्हणतो चल तुला दिसत नाही का, मग तू आंधळी आहे का, तुला दिसत नाही होय. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण स्वतःपासून करू धजत नाही. भारतीयांचा प्रॉब्लेमच आहे हा, भारतीयांचा आजार आहे हा. आपण दुसऱ्यांना शहाणं करायला जातो. लोका शिकवी ब्रह्मज्ञान आणि स्वतः गोरडे पाषाण. माणसं गुगलवर सर्च करतील, रात्री जागून सर्च करतील, मर सर्च करतील, पण स्वतःच्या आत सर्च करत नाही. कोण हूं मैं, क्या हूं मैं, मी काय केलं पाहिजे, अजिबात नाही. कोणी सांगितलं का? आपण ऐकत नाही. आपले अहम पण खूप पुसून ठेवले आपण. जेंडर वाईज अहम आहे, तसे प्रत्येकाचे स्वतंत्र अहम पण आहे. मी काय करू, मी काय ऐकू, हम सुनना भूल गए हैं, हमें सिर्फ बोलना है, समझना तो कुछ नहीं. हे मला खूप बरे वाटते तुम्ही ऐकायला आलेले आहेत. ऐकायला लोक भेटत नाही सर यंदा अजून. सुनना कोई नहीं चाहता, हर कोई सुनाना चाहता है. मैंने भी बहुत सुना है, इसलिए मैं सुनाती हूँ. तुम्हाला काहीतरी अभिव्यक्त व्हायचं असेल, बोलायचं असेल, समोर यायचंय मंचावर, त्यास तुम्हाला साधना करावी लागते. तुम्हाला ऐकावं लागतं, समजून घ्यावं लागतं. माझा एक विद्यार्थी आला PhDचा माझ्याकडे, आणि सर कसं स्वतःबद्दल पण ग्रह असतात, आणि तो मला तोच सांगू लागला. मी सांगते, अरे बाळा तुझी चूक झाली, दुरुस्त कर. नाही मॅडम, मग ते असं झालं तसं. काम डाऊन, तुला कळतंय का? तू उत्तर देण्यासाठी नको ऐकूस, तू समजून घेण्यासाठी ऐक. आपला प्रॉब्लेम काय, आपण उत्तर देण्यासाठी ऐकतो. काय सामना लावलाय काय, तू बोल मग मी, तू आणि मी. अरे तू ऐकून घे ना कुठल्या तरी टप्प्यावर. तू समजून घे, ऐकून घे, मान्य कर, मग बोल. आम्ही नुसता हमरी तुमरीवर उतरतो कुणी काही सांगू लागलं. समजून घेण्यासाठी ऐका. शिक्षकांशी पण हुज्जत घालणारे पोरं मी पाहिलेत. विद्यार्थी मी हल्ली कठीण आहे वातावरण खूप. एक वेळ होती की शिक्षकांना विद्यार्थी घाबरायचे. मी तर म्हणते दहशतीचं वातावरण कुठेच नको. दोन प्रकारचे आदर आहेत, दोन प्रकारचे सन्मान आहेत. एक आदरयुक्त भीती आणि भीतीयुक्त आदर. आम्हाला नेहमी असं वाटतं की भीतीयुक्त आदर नको, आदरयुक्त भीती वाटली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे आमच्या वेळेची तर गंमतच वेगळी होती. तुम्हाला सांगते, घरी शिक्षकांनी मारलं की घरी सांगायचं नाही, घरी सांगितल्यानंतर अजून घरचे पण मारायचे. त्यामुळे घरी पण ही गोष्ट सांगता यायची नाही. म्हणजे घरच्यांचा तर पूर्ण दावा असायचा, तुझंच काहीतरी चुकलं असेल आणि मग तू पूर्ण रिपेअर होण्यासाठी मला पुन्हा एकदा तुला डोस द्यावा लागेल. मग घरी पण ठेवायचं. त्यामुळे आम्ही घरी पण ती गोष्ट सांगायचं नाही. हा काळ असा आहे, तुम्हाला खूप साधनं सुविधा उपलब्ध आहेत. सोशल मीडिया दुधारी तलवार आहे, तुम्ही सगळ्या वापरताय. माझा मुलगा सहज मला म्हणाला, परवा रविवारी पेपर आला आणि रील्स रोग नावाचा एक लोकसत्ताला हे आला होता, लेख आला होता आणि सुंदर होता. रील्स रोग, बघा रोग पण बदलले काळाप्रमाणे. तुम्हाला पण असतील खूप लोकांना, पण मान्य करत नाही. रील्स रोग झालाय. आम्ही चाललोय, 1 वाजलंय, 2 वाजलंय, येऊ देत येऊ देत येऊ देत. हा किती छान, नाही आवडलं नाही, हा हे याला सेंड करायचं होतं. फायदा काय तुमचा, काय घेता काय तुम्ही? बरं ऐका, आपले इमोशन्स किती क्षणार्धात बदलायला लागले आहेत. सॅड, आनंदी, रोमॅन्टिक, भारी, अन्याय, अत्याचार, आनंदी. जे पाहता आहात तुम्ही, स्क्रोल करता, बघा खूप छोटे छोटे निरीक्षण आहेत. आपले मानसशास्त्राशी खेळतोय आपण. तुमचे मूड सडन कसे काय
खूप बदलू शकतात. तुम्ही विचारच करा बरं. ती रील्स 30 सेकंदाची 15 सेकंदाची तुम्ही पाहिली, त्याच्यावर तुम्ही काही विचार केला का? कशाबद्दल आहे, का होतंय, कशासाठी, लगेच पुढे. म्हणजे चाललंय तसं चाललंय, चालू दे, आणि यात तुमचा कुठेही फायदा नाही. असो, पुढे जाऊया आपण. मी राजस्थानची दूध पिती पद्धत सांगत होते. दूध पिती कुणाला माहिती आहे का? इस देश ना आना लाडा नावाची एक सिरियल सुरू होती, मालिका सुरू होती, हिंदी मालिका. इस देश ना आना लाडो, राजस्थानमध्ये. त्या मुलींची लहानपणी लग्न हो आज अजूनही काही प्रमाणात होतात. तिथे मुलगी जन्माला आली म्हणजे काहीतरी फार मोठी कयामत. मग मुलींना गंगाळं घ्यायचं, एक मोठं गंगाळं माहिती का, तांब्या पितळ्याचं असतं मोठं, ते घ्यायचं, त्यात दूध भरायचं पूर्ण, आणि ती मुलगी, आता दूध पारदर्शक नाहीये, आणि ती पोरगी नुकतीच जन्माला आलेली त्यात बुडवून दूध पिती नावाची पद्धत होती. बघा, बायका नेहमीच ह्या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या शिकार झाल्या आहेत. त्या नव्याने जन्माला आलेल्या मुलीचा त्यात कुठेही काही दोष नाही. यापेक्षा भीषण गोष्ट मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे मी असं गृहीत धरते आहे की तुम्ही बऱ्यापैकी प्रगल्भतेच्या वाटेवर आहात. मॅडम आल्या आणि काय सांगून गेल्या असं व्हायला नको. तुम्ही कोणत्या वर्गाच्या विद्यार्थिनी आहात? अरे बापरे, तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स शेवटच्या वर्षाच्या, म्हणजे बऱ्यापैकी प्रगल्भतेच्या उंबरठ्यावर आलेल्या विद्यार्थिनी आहात. तुम्हाला हे सांगावं लागेलच मला. जेवढे काही धर्मग्रंथ आहेत, हे धर्मग्रंथ आहेत सगळे. मी फक्त वास्तव बोलणार आहे. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही आणि ते दुखवणार नाही. मला वाटलं जनगण राष्ट्रपती. हां, ओके. मनुस्मृती, भगवद्गीता, बायबल, कुराण शरीफ, गुरुग्रंथ साहिब आणि इतर सगळे ग्रंथ हे कुणी लिहिलेले आहेत? स्त्रीने की पुरुषानं? आम्हाला कधी प्रश्नच पडले नाही मॅडम. आणि सर्व धर्मग्रंथांमध्ये ज्या सगळ्या मर्यादा आणि चौकट आहे ती महिलांवर आहे. मनुस्मृती वाचली तुम्ही? वाचा, छोटंसं पुस्तक आहे, वाचा. मी तर म्हणते कोणतं वाङ्मय किंवा साहित्य चांगलं आहे किंवा वाईट आहे, अपकारक की उपकारक, हे पाहण्यासाठी वाचणं गरजेचं आहे. हां, बरं. तर हे सगळे धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिलेले आहे. ते बाईच्या पक्षात कसे लिहितील? बाई जेव्हा लिहिल तेव्हा ती तिचा विचार करेल ना. आपल्याकडे व्यवस्था कशी बायस्ड आहे ते इथून आपल्याला कळेल. त्याच्यानंतर उपनयन, मुंज, पौराहित्य हे करण्याचा हक्क मध्ययुगात ऋग्वेद काळात स्त्रियांना होता, परंतु नंतर तो नाकारण्यात आला. आता बघा, पूजाविधी सांगणारे पण कोण दिसतील? पुरुष दिसतात अधिकतर. हां, ऋग्वेदात स्त्री सुक्त आहे, पण ऋग्वेदात कर्मकांड नाही. बायकांच्या मनावर अंधश्रद्धा आणि कर्मकांड इतक्या जोरकसपणे बिंबवले गेले की बाई ती कितीही उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ असो, ऋग्वेद काळात त्या काळामध्ये सती प्रथा वगैरे या गोष्टी नव्हत्या. तारुण्यात विवाह व्हायचे, निसर्गाची पूजा व्हायची. आम्ही आता कर्मकांडांमध्ये इतकं गुरफटले गेलो आहोत की आता आम्ही विशिष्ट व्रत करणं वगैरे फॅशन मानायला लागलो आहोत. नम्रता फळके नावाची एक उच्च शिक्षित आणि पत्रकारिता करणारी मुलगी आहे, महिला आहे. तिची एक पोस्ट मी फेसबुकवर वाचली होती आणि मी अनेक ठिकाणी सांगितली. चांगल्या घरातल्या बायका असतात बघा, त्यांच्याकडे क्षमता आहे, शिक्षण आहे, पण घरातले शिकू देत नाही त्यांना, आणि घरात पण सगळे नोकर चाकर आहे. ह्या बायका दिवसभर काय करत असतील? मग ह्या बायका काय करतात? सण आले की नट काढ रील, कर पोस्ट, मग लाईक कमेंट. काय करत असतील? त्यांच्या विद्वत्तेचा बुद्धिमत्तेचा वापर कुठे होत असेल? त्या
त्या बायकांनी पण विचार केलेला नाहीये. काय करत असतील या बायका? आली गौरी नट, आले गणपती नट, गेली दिवाळी नट, आला दसरा नट. तुम्ही ह्या व्यतिरिक्त काय करता? तुमच्या क्षमतांचा वापर कुठे करता? म्हणजे मी आधी म्हणाले त्याप्रमाणे की माणसाचा जन्म एकमेव आहे असं मी गृहीत धरते आणि ते विज्ञानाला धरून आहे. नंतर तुम्हाला जन्म आहे माहीत नाही. तर आपण आपल्या क्षमतांचा वापर केला पाहिजे. पुरुष सत्ताक पद्धतीचं इतकं दारुण आहे आपल्या मनावर, आपल्या डोक्यात, आपल्या मेंदूत. बायकांनी पुरुषांसाठी करायचे व्रत कोणते? बायकांनी पुरुषांसाठी करायची व्रत कोणती? वट सावित्री आता झाली, हरतालिका, आणखी बरं. आता झालं, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता मला सांगा, पुरुषांनी बाईसाठी करायची व्रत कोणती? कसं खुदकन हसवानं, खरं तर वाईट वाटलं पाहिजे या गोष्टीचं. तुम्हाला कसं वेड्यात काढलं जातंय कित्येक वर्षांपासून, युगांपासून. लक्षात घ्या. म्हणजे आपली व्यवस्था काय आहे? पुरुष केंद्रीय व्यवस्था आहे आपली. मी पुरुष विरोधी नाही. मी जो भेदभाव होतो ना या बायसमुळे त्याच्या विरोधात आहे की आमच्याकडे अजूनही माणूस म्हणून पाहिलं जात नाहीये, ही खंत आहे. निर्णय प्रक्रियेत बायकांचा सहभाग किती असतो मला सांगा. तुमच्या घरात घ्या, तुमची आई आणि तुमचे बाबा, तुम्हाला तर तुम्ही अजून गणतीत नसाल कुठल्या, तर विचारतात तुम्हाला, बबडे सांग ही वस्तू घ्यायची आहे, हे करायचंय शेतात, नवीन प्रयोग करायचा आहे, विचारलं जातं का? विचारलं जातं तर गुड, व्हेरी गुड. हे बदलाचे संकेत आहेत. पण अजूनही बहुतांशी म्हणजे 99.99% असं प्रमाण आहे की बायकांना निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नाही. कारण हेच असतं, बाई माणूस आहे, तिला काय कळते. आणि आपल्या डोक्यात इतकं फिट बसलं या व्यवस्थेच्या, बाई म्हणजे तिला कसलं काही कळत नाही आणि तिला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट, घरात कोणता रंग द्यायचा हे पण पुरुष ठरवतात. बदलत असेल तर चांगली गोष्ट आहे. खूप मोठे तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय, कोणत्या फॅकल्टीत जायचंय, लग्न कुठे करायचंय, सगळे निर्णय घेणारे आजही पुरुष आहेत. आणि बदल कुठेतरी घडला पाहिजे. याचा इनिशिएटिव्ह खरं तर आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे या गोष्टीची. तर हे आहेत या सगळ्या गोष्टी. सगळ्या राबणाऱ्या कष्टकरी महिला आहेत भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या. आपल्याकडे एकेकाळी मातृदेवीची मंदिरं होती, मातृदेवतेची पूजा केली जायची. उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांची स्थिती काय होती? तर उत्तर वैदिक काळामध्ये मात्र स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावू लागला मोठ्या प्रमाणामध्ये. विधवा आणि विधूर यांना भिन्न नियम आहेत. सती ती जाते. महात्मा फुले म्हणाले त्याचे सता गेल्याचं एकही उदाहरण या भारतवर्षात नाही. का? आमच्या डोक्यातच आलं नाही यांनी. तिचा नवरा मारल्यानंतर ते शव तिच्या मांडीवर त्याचं डोकं द्यायचं आणि पापडासारखी जिवंत बाई भाजली जायची आणि तिला जेव्हा चटके बसायचे तेव्हा ती बाहेर यायला लागायची. तर मोठमोठ्या बाबूंनी तिला मध्ये ढकललं जायचं. आणि विधूर झाला तर बघा बरं का, मी म्हणून म्हटलं धर्मग्रंथ सगळे माणसाने लिहिले, त्याने त्याच्या सोयीचे सगळे नियम बनवलेले आहे. बाई जाळायची, कापायची, भोगायची वस्तू झाली. बाई माणूस म्हणून पाहण्याची गोष्ट नाही आज. सता गेल्याची एकही उदाहरण आपल्याकडे नाही. विधवा आणि विधूर, आजही जर बाई विधवा झाली आणि ती कमावती असली, उच्च पदस्थ असली, तरीही पुनर्विवाह केलेले मला सांगा किती उदाहरण आहे तुमच्या पाण्यात. आणि पुनर्विवाह पुरुषांनी केलेले किती, तुम्ही मोठी यादी सांगाल मला. आजही या व्यवस्थेत बाईलाही जोडीदाराची गरज असते एका विशिष्ट टप्प्यावर, हे स्वीकारलं जातं. लैंगिक बाबतीत पण तेच आहे. अजूनही आपल्याकडे सजगताच नाही. बरोबर खूप लोक म्हणतात हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. म्हणजे असंच असतं ना, शिवबा जन्माला आला पाहिजे पण शेजारच्या घरात, सावित्रीमाई जन्माला आली पाहिजे पण शेजारच्या घरात, माझ्या घरात नको. मग तेच ना, सुरुवात आपण करत नाही. नावं ठेवणारेही आपणच, अडथळे निर्माण करणारेही आपण, आणि बदल झाला पाहिजे असे खोट्या आवाज देणारे पण आपणच. माणूस प्रचंड दांभिक प्राणी आहे आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्याला इथे पाहायला मिळतील. मी म्हटलं तुम्हाला एक भीषण उदाहरण सांगेल. हा ग्रंथ आहे, नीट वाचा. उमा कुलकर्णी लिखित पुस्तक आहे हे, केतकर वहिनी नावाचं. पूर्वी कडुबेनं माहिती आहे का तुम्हाला हा विषय?
बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवा आश्रम महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्वतःच्या राहत्या घरात सुरू केला होता. अशी अडलेली नडलेली. आता पूर्वी काय होतं, बालाजरट विवाह पद्धती होती. म्हणजे तो वयाने फार मोठा आणि ती छोटीशी असायची, तरुण पण नाही ग, आणि ती ऐन तारुण्यात आलेली असायची. तो कुठल्या तरी व्याधीनं किंवा वयानं मोठा असल्यामुळे तो मरायचा, त्याचं निधन व्हायचं. अशा वेळेला ऐन तारुण्यात आलेली, आता तिच्या पण लैंगिक भावना आहे काही, कदाचित तिचं पाऊल वाकडं पडायचं किंवा कोणीतरी तिचा उपभोग घ्यायचा, मिसयूज, आणि त्यातून जे गर्भारपण आलं, ते गर्भारपण आलेलं पोरगं कुठेतरी टाकून दिलं जायचं आणि ते जगलं तर त्याला कडूबेनं म्हणायची, बापाचं नाव नाही. हां, आणि त्या मुलाची आयुष्यभर कुचंबणा, त्या बाईचीही, अशा पद्धतीने. असंच केतकर नावाच्या त्या महिलेला असंच नाडलं गेलं आणि त्यातून तिला गर्भ राहिला, ते मूल जन्माला आलं. की ते अघोरी पद्धती असाव्या, म्हणजे मी दूध किती पद्धत सांगितली, की ती अघोरी पद्धत असावी. ते नुकतं आलेलं बाळ मारायचं कसं, तर खाटेच्या एका खुराखाली ठेवायचं ते, आणि देन त्याच्या आईलाच त्या खाटेवर दणकन बसवायचं. किती भयंकर आहे. आणि त्यात त्या मुलाचा अंत होणार. भयावह आहे ना. माणसं कशी माणसाशी अशी वागू शकतात. अजूनही अज्ञानात सुख असतं असं म्हणतात. अजूनही आपल्याला न माहिती असलेल्या अनेक गोष्टी आहेत, त्यासाठी तुम्हाला वाचावं लागेल, ऐकावं लागेल. तर आई म्हणून तिला जरी काही वाटत असेल त्या बाळाबद्दल, तरी तिचंच काय नाहीये ना, स्थैर्य तिलाच नाहीये, ती कसं सांभाळणार आहे त्याला. हे अनेक प्रश्न आहेत. इतिहासातले अनेक प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत. महिलांकडे खऱ्या अर्थानं माणूस म्हणून पाहण्याची सुरुवात या द्रष्ट्या लोकांनी केली. मी तर म्हणते, मी तो कोणता देव पूजत नाही, मी यांना पूजते. ही माणसं आहेत ज्यांनी आपल्याला मोकळा श्वास घ्यायला भवताल दिला. खऱ्या अर्थाने सांगते. एक वेळ होती, मी सगळं करायचं, मी सगळं टाकून दिलं, मला कळत गेलं, मी माझ्या बुद्धीचा वापर करते, मी विज्ञानवादी आहे, मी विचार करू शकते, मला जी नोकरी लागली, मला जे शिक्षण मिळालं ते सावित्रीबाईंमुळे मिळाले आहे, मला संविधानामुळे नोकरी मिळालेली आहे. मग मी उदो दगडांचा करायचा की जिवंत माणसांचा करायचा ज्यांनी मला मोकळा श्वास दिला. तर ही आहेत ती माणसं ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने थोर समाज सुधारक आहेत, महात्मे आहेत, खूप मोठी माणसं आहेत. यांना विसरू नका. यांनी घेतलं आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये. माणूस म्हणून आपल्याकडे पाहायला लागले. निर्णय प्रक्रियेत आपण यांच्यामुळे आलो, शिक्षण यांच्यामुळे घेऊ लागलो, बोलू लागलो यांच्यामुळे. आपल्या आवाजाला एक वजन प्राप्त झालं, आपल्या आश्रयाला एक वजन प्राप्त झालं, आपल्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी मिळाली. लक्षात घ्या पोरींनो, महादेव गोविंद रानडे. आता मी फार डीप मध्ये जाणार नाही, तुम्ही वाचा, गुगलवर सगळं सर्च करताना कधीतरी चुकून हेही सर्च करा, जरा पहा यांनी काय काय केलं आपल्यासाठी. गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजाराम मोहन रॉय, रघुनाथ धोंडो कर्वे, पेरियार स्वामी, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले आणि सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, लहुजी वस्ताद, फातिमा बी आणि प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधन ठाकरे माहितीये का? प्रबोधनकार ठाकरे वाचा. प्रबोधनकार ठाकरे. अशी सगळी जळमट निघून जातात डोक्यातली. त्यांचे वंशज आपण पाहतोय ना आता, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंचे पितामह म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. इतकं प्रभावी, काय म्हणूया आपण, इतकं प्रगतिशील त्या काळामध्ये. दृष्टीपण म्हणजे काय? ही सगळी दृष्टी माणसं होती. दृष्टी म्हणजे काय? काळाच्या पुढचा विचार करणारी, काळाच्या पुढचा विचार करणारी ती दृष्टी माणसं. ठीक आहे, शेवटाकडे येते सर मी. आहेत अजूनही स्लाइड्स, पण मी थांबते आता. सिमॉन द बोवार नावाच्या लेखिका आहे. द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे त्यांचं. बाईला नेहमी दुय्यम म्हटलं गेलं, द सेकंड सेक्स नावाचं त्यांचं पुस्तक आहे. 600 पानांचं काहीतरी, 650. त्याचं अन्वेषण मी करते. पुणे विद्यापीठाच्या जी काही चळवळ आहे, ग्रंथ वाचन चळवळ, त्याच्या अंतर्गत. हिंदू कोडबिल, त्या मॅडमने, सिमरन मॅडमने तुम्हाला सांगितलंच. हिंदू कोडबिलामध्ये बाबासाहेबांनी जे हिंदू कोडबिल इथल्या सत्तेशी झगडून तयार केलं, ते कुणासाठी तयार केलं? ते तुमच्यासाठी तयार केलं, माझ्यासाठी तयार केलं. त्यांचा काय स्वार्थ होता त्याच्यात? तर तुम्हाला दत्तक घेण्याचा, तुम्हाला तुमच्या वडिलांच्या मिळकतीत निम्मा शेअर असावा, तुम्हाला तुमचे अधिकार काय असावेत, हे सगळं हिंदू कोडबिलामध्ये सांगितलंय. ही वाचण्याची गोष्ट आहे, समजून घेण्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या. की मला तर फार गंमत वाटते मॅडम, ते नवरात्रीत 9 रंगाच्या साड्या घालणाऱ्या बायांबद्दल मला करुणा, पण अपार करुणा वाटते. ते
काय करतात बायका, मी नाही करत. ज्यांना आनंद वाटला त्यांनी करावं ते. म्हणजे मला असं वाटतं की तू काय घालावं आज हे कोणीतरी काय ठरवायचं. पेपरमध्ये येतं तू कोणत्या रंगाची साडी घालायची. काय मी ठरवेन मला काय पेहराव करायचा आहे. मला कसं कोणी कंट्रोल करू शकतं. साधा विचार माझ्या मनात आला आणि मला अर्थ असू दे. प्रवाहाच्या विरुद्ध जायला आपण शिकलं पाहिजे, पोहायला शिकलं पाहिजे. भले तुम्ही वेगळे पडाल पण तुम्ही हटके आहात, तुम्ही वेगळे आहात, तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करता. नाही बाई, सगळ्या बाया पिवळ्याच रंगाची साडी घालते, मी हिरवी का घालू आज. घालू दे. मैं उन पे हंसती हूँ क्योंकि वो सब एक जैसे है. ओ मुझ पे हंसते क्योंकि मैं अलग हूँ, मैं अलग ही हूँ. राजहंस एक, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. तुम्ही वेगळे आहात. ती सगळी पिलं आहेत ना, त्या एका पिलाला हसायची. ते म्हणायचे कुरूप वेड पिल्लू आहे. त्या कुरूप वेडे पिल्लाने एकदा स्वतःची छबी पाण्यात पाहिली आणि त्याला कळलं की हे सारे बदके, मी तर राजहंस आहे. तशी गोष्ट असते, लक्षात घ्या. हसू देत लोकांना. आपण काय योग्य आहे, सत्य आहे, वास्तव आहे, चांगलं आहे तेच करावं. मला माझी तर इतकं चांगलं होतं त्रिकोणसर त्या काळामध्ये. मलाही रंग पाहावे लागतात रोज. पिवळा असेल तर हिरवाच घालून जावं लागतो, लाल असेल तर मला पांढराच घालून जावं लागतो. माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. मला चुकून मी गेले तर त्याच रंगाची मी मेंढरी होऊन जाईल ना त्याच्यात. मला ते करायचं नाहीये. भीड़ से अलग चलना सीखो. भीड़ में चलना मंजूर नाहीये मुझे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे बायांनो. गेली ती स्लाइड मागे हे बाळा. मी अगदी बेंबीच्या देठापासून नाही, ते दोन महिलांचं. मी अगदी बेंबीच्या देठापासून सांगते. पुरुष सत्ताक पद्धती, प्रॅक्टिकल सोसायटी, पुरुष असे, पुरुष व्यवस्था अशी. आणि बायकांनी काय दिवे लावलेत. आम्हाला कुणाची प्रगती सहन होत नाही. आम्हाला आमच्या शेजारचीच बाई प्रगती करू लागली, पुरुष तर दूरच आहेत अजून, आम्हाला ती सहन होत नाही. ती चांगली दिसलेली आम्हाला सहन होत नाही, ती चांगली राहिलेली आम्हाला सहन होत नाही, तिचा पहिला नंबर आलेला तुम्हाला सहन होत नाही, ती अव्वल आलेली सहन होत नाही, तिचं कौतुक झालेलं सहन होत नाही. मग तुम्हाला कुणी अडवलंय. तुम्हाला बांधून ठेवलंय साखळदंडाने कुणी. ती जे जे करते ते ते तुम्ही करू शकताय. आणि नाही तर आपली क्षमता मान्य करा. माझी ती क्षमता नाहीये. येस, तुझं अभिनंदन आहे, तू ग्रेट आहेस, तू वेगळी आहेस. मला शिकव ना. जळण्यात आणि कुठल्यात तुमची प्रगती नाहीये. तुम्ही म्हणा तू हे कसं करते मला सांग. लक्षात आलं का तुम्हाला. मी तर म्हणते छान राहणाऱ्या बायांचा पण हेवा वाटतं कामा नाही. छान राहत असतील त्या. कारण छान राहायला मी कशी दिसते, मी कशी छान दिसेल, मी कशा प्रेझेंटेबल दिसेल याला पण अक्कल लागते. पण ती नट्टापट्टा करते, एवढा मेकअप आणि एवढा थरे चेहऱ्यावर. अरे ओ उसके कमाई का है. आणि त्याला त्याची सेन्स आहे, तिला कसं राहायला पाहिजे, ते कसे वापरावेत तिला कळतं. आणि हे सगळं करून प्रेझेंटेबल कसं राहायचं, स्वतःला कसं सिद्ध करायचं याला अक्कल लागते, बुद्धी लागते. ती तिच्याकडं आहे, मान्य करा. आणि विचारा तू कशी इतकी छान राहू शकतेस. पुढे बाईनं बाईला साथ द्या, बाईनं बाईला हात द्या. नाही तर कुचाळक्या करायला आणि गॉसिपिंग करायला सगळ्यात पुढे बायका. आणि पुरुषांना कशाला मग पुरुषांच्या विरोधात बोलायचे आपण. आपल्याला नैतिक अधिकार केव्हा आहे बोलण्याचा, जेव्हा आपण बायांना मदत करत असू, त्यांच्या प्रगतीसाठी चांगलं वातावरण देत असू. लक्षात घ्या. बहिणी बहिणींमध्ये होतं, जावाजावांमध्ये होतं, मैत्रिणी मैत्रिणींमध्ये होतं, शेजाऱ्यांमध्ये होतं. कशासाठी. आणि मी तर म्हणते दुसऱ्याचं सुख पाहून जो दुःखी होतो ना तो माणूसच नाही मुळात. कीड लागायला सुरुवात होते माणसाला. गंगाधर गाडगिळांचं एक कथा आहे, कीड लागलेली माणसं. होय, माणसांना पण कीड लागते. जेव्हा दुसऱ्यांविषयी वाईट विचार मनात येऊ लागतो तेव्हा माणसं किडवू लागतात. आपल्याला किडायचं नाही बरं. तर अनेक जाहिराती आपण पाहतो. त्या जाहिरातींमध्ये पुरुषांनी वापरायच्या वस्तू जरी असल्या तरी तिथे बाई पाहिजे. का. बाईला विक्री मूल्य आहे. बाई प्रदर्शनाची गोष्ट आहे असं समजणारा हा काळ आहे. लक्षात घ्या. आता ओरिसामध्ये एक प्रकरण घडलं माहितीये का तुम्हाला. बालासोरमध्ये रविवारी मी लेख लिहिला होता सर, त्याच्यात तो मुद्दा आला होता. अंतर्मुख करणारे वेदनांचे तुकडे नावाचा माझा लेख आला होता आपल्या महानगरला. मी पाक्षिक सदर लिहिते आणि दैनिक सकाळच्या ॲग्रोवनला मी साप्ताहिक सदर लिहिते, संदर्भ जगण्याचे म्हणून. तर ओरिसामधल्या बालासोरमध्ये एका BEd कॉलेजला एका विभाग प्रमुखानेच त्या मुलीवर अत्याचार केला. ती मुलगी न्याय मागते आहे.
बघा, सगळे पुरुष एकत्र आले आणि त्या मुलीला न्यायच मिळाला नाही, त्याच्या विरोधात कुठलीही तक्रार कोणी घेतली नाही. शेवटी त्या मुलीने आत्मदहन केलं आणि आत्मदहन केल्यानंतर 70% ती भाजली. त्याच्यानंतर आपलं सरकार जागे झालं. सरकारने तिला बाह्यवर तिकडं नेलं. हे करावंच लागलं नसतं जर योग्य वेळी तुम्ही तिच्या तक्रारीची दखल घेतली असती. मला इतकं भीषण वाटलं. हे शिक्षण व्यवस्थेत आहे. माणसं काय कुठे असली तर माणूस असला ना त्याची वृत्ती प्रवृत्ती वाईट असू शकते, नीच असू शकते. तो शिक्षण व्यवस्थेत होता, तो बँकेत असू शकतो, तो आणखी कुठल्या तरी फर्ममध्ये असू शकतो. हे भीषण वास्तव ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि मी त्या लेखात लिहिलं. आणि दुसऱ्या दिवशी पेपर उघडला सर. दुसऱ्या दिवशी 15 वर्षीय मुलीवर ज्वालाग्रही पदार्थ टाकून 3 जणांनी जाळलं. ओरिसातलीच गोष्ट. म्हणजे आम्हाला कायद्याची भीतीच वाटेन अशी झाली आहे का? इतकी मन कशी काय आमची दगड झाली? जिवंत माणसं म्हणजे सती जात होते मध्ययुगात सर. आताही तेच होत असेल तर अख्खी बाई जाळली जाते. बरं ऐका, चुका होत असतील, पण तुम्हाला कोणी अधिकार दिलाय माणूस मारून टाकण्याचा? न्यायालय आहे, कोर्ट आहे, कायदा आहे आपल्याकडे. ही जी हिंसकता वाढली ना ही भयावह आहे. बरं ठीक आहे, समजा एकतर्फी प्रेम प्रकरणातून ते झालं असेल, मग आम्हाला निर्णय घेऊ देत ना. मला तुझ्याबरोबर लग्न नाही करायचं, मला तू पसंत नाहीये. तिच्या निर्णयाला काही मोल आहे की नाही? अशी कितीतरी आपल्याकडे ऑनर किलिंगची एकतर्फी प्रेम प्रकरणं आणि त्यातून हत्या केल्याची उदाहरणं आहेत. मोठी लिस्ट आहे. म्हणजे ती मला वाटतं मी 7वीत होते तर तेव्हा अमृता देशपांडे आणि ती पाटील नावाची विद्यार्थिनी होती. तिला भर वर्गात जाळून टाकलं होतं 10वीचा पेपर लिहित असताना. भीषण आहे. अरे मी लहान होते तेव्हा या घटना घडत होत्या आणि आता माझ्या समोर लेकरं आहेत, त्यांच्या काळात पण हेच घडतंय. बदल कुठं घडला? कोणत्याच टप्प्यावर बदल घडला नाही. माणसं अधिक हिंसक होत चाललेली आहे, लक्षात घ्या. खूप भीषण आहे. बॅड टच गुड टच माहिती आहे तुम्हाला? वेळीच ओरडायला शिका. हो, ओरडायला शिका. वेळीच आवाज उठवा अन्यायाविरोधात. कारण काय? योग्य वेळी तुम्ही आवाज केला तर पुढची 9 टाके वाचतात. पुढे येणारं संकट वाचतं. त्या मॅडमने पण तेच सांगितलं. सिम्रन मॅडमने अन्याय सहन करू नका. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. लक्षात घे. तो कुठे येऊ दे. तुम्हाला सक्षम व्हायचं असेल, सबल व्हायचं आहे ना, तुम्ही कोणत्या विषयावर बोललं पाहिजे? मला खूप छान पद्धतीने हे भेटलं काल. मी म्हटलं मुलींना आपण सांगूया. तुम्ही कोणत्या विषयावर बोलतात पोरींनो? आज काय जेवण केलं, मी नवीन कपडे घेतले, मी नवीन शूज घेतले, ती बघ कशी करती, ही बघ गॉसिपिंग, ती बघ कुणाशी बोलत होती. नो, तुमच्या बोलण्याचे विषय काय असले पाहिजे? कशावर बोलायला सुरुवात करायची? लेट्स टॉक अबाउट द मीनिंग ऑफ लाईफ. जगण्याचा अर्थ काय? तुमच्या जन्माचा उद्देश काय? तुम्ही शिक्षण घेताय, पुढे काय करायचंय? ध्येय काय? व्हॉट इज युअर अँबिशन? व्हॉट इज युअर एम? याबद्दल बोला. बाकीच्या गोष्टी डिलीट करून टाका. एकलकोंड म्हटलं तरी चालेल, कोणी गर्विष्ठ म्हटलं तरी चालेल. आणि पुढे खूप मोठ्या शिखरावर तुम्ही गेला ना तर हीच लोक म्हणतात, हा मी ओळखतो तिला, हा आमची चांगली ओळख आहे. एका टप्प्याला याच लोकांनी आपल्याला धुतकारलेलं असतं. असं घडतं बरं का? तर मिनिंग ऑफ लाईफ, लिटरेचर, साहित्यावर बोला. साहित्य जाऊ देत, पुस्तकं नसेल वाचत, रोजच्या पेपरात तुम्ही काय पाहिलं, रोजच्या पेपर मधल्या न्यूजवर बोला. द ह्युमन माइंड, मानवी मनाविषयी बोला. द युनिवर्स, जगात काय घडतंय माहिती आहे का आपल्याला, त्याबद्दल बोला. फेमिनिझम, मी जे बोलते फेमिनिझम आहे. मी फेमिनिस्ट आहे आणि बाईच फेमिनिस्ट असते असं काय नाही. पुरुषही फेमिनिस्ट असतात. बाबासाहेब फेमिनिस्ट होते, महात्मा फुले फेमिनिस्ट होते. ती मागची मी यादी दाखवली, हे सगळी फेमिनिस्ट मंडळी होती. बाईला माणूस म्हणून पाहतात ते सगळे फेमिनिस्ट. बाईला उपभोगाची वस्तू दुय्यम म्हणून पाहतात ते सगळे प्रॅक्टिकल. कशावर बोला? म्युझिकवर बोला. हा, म्युझिक तर काय सुंदर आहे ना. सिनेमातलं गाणं पाहायला लागलो आपण की असं वाटतं नाही, त्या नायिकेच्या ऐवजी मीच आहे आणि तो शाहरुख असे दोन्ही हात फैलावून मलाच काही म्हणतोय. हा, म्युझिक किती सुंदर आहे, गारुड आहे, जादू आहे म्युझिक. तुमचा मूड कसाही असो, तुम्ही अशी गाणी ऐकली की मन असं स्थिर होतं. छान म्युझिक थेरपी आहे ती एक. पुढे रिलिजियस म्हणजे मला काय वाटतं, तुम्ही जो अर्थ घेता तो मी घेत नाही. रिलिजियस म्हणजे मला वाटतं मानव धर्म. आणि तुम्ही कुठलाही धर्म पाळा, तुमच्या घरात पाळा का संविधान सांगतं आणि कॉमन सेन्स आहे. धर्म आणि जात ही तुमची खाजगी गोष्ट आहे. माझ्या मागे ढॅ ढॅ करून सकाळी मी यांना सांगितलं, आल्यावर मोठ्या आवाजात गाणी लावून दिली आहेत.
मोठ्या आवाजात सकाळी सकाळी कुणी आजारी पेशंट आहे, कुणाची परीक्षा आहे, कोणी ऑफिशियल काम करतंय. मला तुम्ही तर खूप शांतता प्रिय माणूस आहे, म्हणजे आत्ता झाले मॅच्युरिटी यावी लागते. मी तर प्रचंड शांतता प्रिय माणूस आहे. आणि ते पाहून सकाळी सकाळी माझी आवरण्याची घाई आणि ते सकाळी लावून दिले ढ्या ढ्या जोरजोरात कसली कसली गाणी. इतकं डोकं फिरलं माझं आणि मी म्हटले ते बंद करा. आमच्यासाठी घेतलंय का तुमच्यासाठी घेतलंय? तुम्ही ऐका, आम्हाला काय ऐकवू. बंद झालं, आजही बंद होतं ते. बोला, लॉजिकल आहे ना हे. तुम्ही मला विचारून घेतलं होतं का मॅडम मोठ्या आवाजात लावणार आहे, तुमच्यासाठी पण घेतलंय ते टेप रेकॉर्डर, रोज लावणार आहे सकाळी. मी तेव्हाच परमिशन नसती दिली. तुम्ही स्वतःसाठी लावताय, जोरात आवाज करून ते ऐकताय. किती सिविक सेन्स नावाची एक गोष्ट असते हो, मॅनर नावाची गोष्ट असते, एटिकेट्स नावाची गोष्ट असते समाजातून. तेच आणि मग आपण बोललो तर तुम्हाला काय करायचं, मग आमच्या घरात लावलं, आणि बाबा तुमच्या घरात लावलं मग बाहेरच्या घरांना त्रास होतोय. इतक्या साध्या गोष्टी आहेत हे आपल्याला कळू नये का? नागरिक शास्त्र कशासाठी शिकवलं जातं हे तुमच्या आसपास पण घडत असेल कुठेतरी, कुठल्या तरी बाबतीमध्ये. आपला देश नागरिक शास्त्रात, नागरिक शास्त्र असायचं आम्हाला किती मार्काला? 25 मार्काला असायचं सर. नागरिक शास्त्राचा 100 मार्काचा पेपर पाहिजे खरं तर. हे असं आहे सगळं आहे, हे असं आहे. फिलॉसॉफी, तत्वज्ञान याबद्दल वाचा. तत्वज्ञान प्रचंड सुंदर विषय आहे. थोडासा पेलायला यावयात जड जाईल तुम्हाला, पण वाचत चला. 8 कलेबद्दल, कुठलीही कला, मेहंदी, कुकिंग, स्पीकिंग, नृत्य, गायन, कलेबद्दल बोला. कला आयुष्य सुंदर करते. हां ठीक आहे, तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही शिक्षक आहात, पण तुम्ही पेशाने आहात, माणूस म्हणून काय तुमच्याकडे कला कोणती आहे? एक तरी कला प्रत्येकाकडे असावी. नाहीच काही तर श्रवण कला तरी असावी, दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची तरी कला असावी. असो, तर याबद्दल आपण बोललो पाहिजे. हिस्ट्री, लव, ॲस्ट्रॉनॉमी. स्वतः आर्थिक स्वावलंबी व्हा, आणि जेव्हा तुम्ही आर्थिक स्वावलंबी व्हाल तेव्हा तुमच्या बोलण्याला एक अर्थ प्राप्त होईल, त्याला वजन प्राप्त होईल. 4 पैसे कमावणार आणि मग सांगा मला आणले 4 पैसे कमावून. आता तुम्ही पण ऐका माझं. पुरुष की जमीन पर खड़ी होकर पुरुषों के खिलाफ बोलोगी तो उठाकर फेंक दी जाओगी. आपली जमीन तयार करो. आपली जमीन आपल्या पायापासून तयार करायची. आर्थिक स्वावलंबी व्हा, लक्षात घ्या. ठीक आहे, शेवटाकडे येते. आत्मविश्वास, कणखर आणि परखड याची व्याख्या म्हणजे हे सगळं चित्र. हे कोण आहे? कोण आहे? रील्स मधून जर तुम्हाला काही सवड मिळाली तर जरा पाहत जा झापडं बाजूला करून. कोण आहे? का रे बाळांनो असं करता? मी असं वर्गात काही सांगितलं, दाखवलं आणि मुलांना सांगता नाही आलं ना, तर मी मुलांना होमवर्क, येस मलाला तो 8 वर्षाचा मुलगा आहे, माझाच आहे. तो सांगतोय मलाला आहे ही, मलाला युसुफझाई. आता बघा, पहिल्यांदा तुम्ही जर ऐकलं असेल हे तर तुम्ही गुगलवर सर्च करा. शिक्षणासाठी लढली होती ती, गोळ्या लागल्या होत्या तिला, गोळ्या मारल्या गेल्या, शिक्षण घेते. शिक्षण घेणं गुन्हा आहे का? मलाला युसुफझाई ती म्हणते, 1 child, 1 teacher, 1 book and 1 pen can change the world. तुमचं वर्ल्ड बदलायला सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या. हे प्रगतिशीलतेकडे गेलं पाहिजे. आणि अजिबात बायांनी बरं का, मी अष्टपैलू, मला हे जमतं, सुपर पॉवर माझ्याकडे आहे आणि मी सुपर वुमन आहे, या प्रेमात पडू नका. काय नाही, आपणही बायाच आहोत. मी सुपर मॉम आहे, मी हेही करते, मी तेही करते, ते करते, अजिबात नाही. तुम्ही करा. परत सांगा, आपण सगळ्या कामांची वाटणी सारखी करून घेऊ, कारण स्वयंपाक बनवणं हे लाईफ स्किल आहे, माझी ठेकेदारी मक्तेदारी नाही. खायला सगळ्यांना लागतं, खायला सगळ्यांना लागतं. कधी कुठे अडकलात महापुरात, तिथे काय झालं होतं, महापुर कोरोनामध्ये पोरं अडकून पडली होती, मॅगी शिवाय काहीच येत नाही, मॅगी किती दिवस खाऊ शकणार आहे? लाइफ स्किल है. भाकरी बनवायला शिका, रोटियां बनाना सीखो. जरूरी नहीं है गोल ही आए, वो खाने लायक हो, इतना भी चल जाता है. सुपर मॉम व्हायच्या काही फंदात पडू नका. मी सांगते, माझ्या 2च कामं होतात, 2 तुम्ही आवरायचे. माझ्याकडे काही दिव्य शक्ती नाही आहे, मी माझ्या घरात कामं वाटून दिलेली आहे. हे केव्हा करू शकते मी? मेरे पैर के नीचे मेरी जमीन है, मी कमावते. माझ्या म्हणण्याला से, मी तेवढाच हातभार उचलते घरात जेवढा नवरा उचलतो, लक्षात घ्या. आणि तुम्हाला काय व्हायचंय, मुली तर स्वतःचं घर झाल्यावर
नोकरी बिकरी लागल्यावर लग्न करू लागल्यावर, पण हे सगळं करताना आपलं चारित्र्य मात्र सांभाळायचं. लक्षात, चारित्र्य नसेल तर माणूस शून्य आहे. धन्यवाद. हा माझा सोशल मीडियाचा ॲड्रेस आहे. माझे यूट्यूब चॅनल आहे, माझी एकपात्री नाटकं, त्यानंतर माझ्या कविता, त्याच्यानंतर माझे सगळी व्याख्यानं, माझे रील्स पण पाहायला मिळतील, शॉर्ट्स पण पाहायला मिळतील याच्यावर. यस, मी माणूस आहे, मी कलाप्रेमी माणूस आहे, मी ते करते. आणि इंस्टाग्राम आहे, फेसबुक